म्हणणं आहे अशा अक्षरदा खरंच मानलं पाहिजे. हा संघर्ष महत्वपूर्ण. या संघर्षाला प्रतिसाद करत असताना आपल्या या वाडीचं नाव, आपल्या गावाचं नाव आणि आपल्या क्रिकेट मंडळाचं नाव एक वेगळ्या रूपानं, वेगळ्या गतिमान शैलीनं नावारूपाला आणलं. असा हा मंडळ आपल्याला पाहायला मिळतो. अनेक वर्षाची ही रूपरेषा आखत असताना पहिला बॉल आपण या मैदानावरती स्वीकारतोय तो म्हणजे केदारनाथ क्रिकेट संघ. या संघाचा हा रणधुंदर, याचं नाव आहे जर्सी नंबर 1-2. वाईटचा इशारा, पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. पहिला बॉल स्वीकारला अक्षयने, नव्हे तर रोहितने. रोहित एक हिट बॅटमन, ज्याचं नाव आज पंचक्रोशीमध्ये गरुडझेप घेण्यासारखं आहे. आपले बॅट तळपत असताना पहिला बॉल स्वीकारण्याचा प्रयत्न रोहितच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल आणि रोहितने तो स्वीकारला. हा स्वीकारलेला पहिला बॉल काहीसा वेगळ्या गतिमान शैलीने पाहायला मिळाला. बॉल ऑफ साईडला फिरवत असताना 1 रनाची ही प्रचिती, नव्हे तर 2 रन आपल्या खात्यामध्ये जमा केले ते रोहितने. भीमज्योत क्रिकेट संघ उन्नवरे या संघासाठी महत्वपूर्ण हे 2 रन आणि अतिरिक्त धावाची ही 1 रनाची ही फळी पाहायला मिळाली. पुन्हा बॉल काहीसा भरकटतोय. बॉल विकेट किपरच्या हातातून निसटला आणि रन पूर्ण होतोय. चोरटी धाव म्हणावी लागेल रोहितच्या माध्यमातून. वाईटचा इशारा, पंचांचा निर्णय. हा निर्णय महत्वपूर्ण, आपल्या संघासाठी खूप मोठी वर्जी लावतोय असा हा प्लेयर तो म्हणजे रोहित. एक वेगळं गणित तयार करतोय अक्षय जाधव. हा प्लेयर खास आहे. अनेक वेळा आपल्या संघर्षाला सामोरे जाऊन 1 रनाची बढत अक्षयच्या माध्यमातून रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न अक्षयचा कायमस्वरूपी असतो, परंतु पहिला बॉल सावरण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे अक्षय. कारण पहिली फळी ही महत्वाची असते. काहीशी पॉवर प्लेचा हा गेम आपल्याला पाहायला मिळतो. या पॉवर प्लेच्या गेममध्ये या धावा महत्वपूर्ण असतात. 6 बॉलमध्ये तुम्हाला खूप मोठं गणित बांधावं लागेल आणि या आज गणिताचा हा अभ्यास नक्कीच केदारनाथ क्रिकेट संघ तो म्हणजे फायर द प्रफुल्ल मळेकर, एक शांत स्वभावाचा हा प्लेयर आपल्याला पाहायला मिळतो, ज्याची वर्जी आपल्याला अनेक वर्ष कायमस्वरूपी बर्फ असतं या प्लेयरच्या डोक्यावरती आणि आपल्या संघाला खूप मोठं करतो. सांगितल्याप्रमाणे रिव्हर्स शॉटचा हा नजराना पाहायला मिळाला. महत्वपूर्ण रिव्हर्स शॉट. या रिव्हर्स शॉटने चौकाराच्या दिशेने बॉल वळला. बॉल जातोय बाउंड्रीच्या दिशेने. मिळतायत रन 4. असा हा चौकार आपल्या संघासाठी खूप मोठी वर्जी लावेल. हॅलो हॅलो रिव्हर्स शॉट नव्हे तर पुन्हा काहीसा लेग साईडला बॉल टर्न झाला आणि या बॉलने दिशा घेतली अक्षयच्या रूपानं. अक्षय आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान. आवाज हॅलो 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 पुन्हा सज्ज होतोय आणि हा पुन्हा पहिला षटकार. वेल डन रोहित. काहीसा बॉल गतिमान ठेवत असताना स्लोलर करण्याचा प्रयत्न केला आणि या बॉलवरती रन मिळाले. 6 बॉलच्या समाप्तीनंतर भीमज्योत क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या होती 18. हॅलो आवाज थोडस अक्षय बघ जरा. हॅलो 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 18. ही दुसरी ओव्हरची प्रचिती पाहायला मिळेल प्रफुल्लच्या रूपाने. केदारनाथ क्रिकेट संघ या संघाच्या रूपाने
पहिली ओव्हर काहीशी सुंदर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या बॉलमध्ये हा स्लोलर बॉल काहीसा रोहितने लपकण्याचा प्रयत्न केला आणि हा लपकलेला बॉल महत्त्वपूर्ण आपल्या संघासाठी. या स्वरूपाने एक वेगळी गतिमान शैली पाहायला मिळाली. षटकाराच्या दिशेने बॉल वळला, धावसंख्या झाली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते. भीमज्योत क्रिकेट संघ या संघाचे 18, सज्ज आहे बॉलिंगसाठी, तो म्हणजे संदेश. पाहूया रोहितसाठी नव्हे तर अक्षयसाठी काहीसा एक वेगळा गणित होईल का. आपल्या संघासाठी खूप मोठी मजल मारण्याचा प्रयत्न केला अक्षयने, आणि अक्षयने हा लेग साईडला मारलेला बॉल बाउंड्रीच्या दिशेने पळतोय, परंतु तेवढंच कणकर नेतृत्व पाहायला मिळालं. 1 रनाची बढत, 1 रनाबरोबर दुसरा रन ही गतिमान शैलीने पाहायला मिळाला. भीमज्योत क्रिकेट संघ या संघाच्या माध्यमातून 2-2 रन महत्वाचे असेल. पॉवर प्लेची ही पहिली ओव्हर काहीशी विराजमान झाली. आपल्याला 3 ओव्हरचा गेम हा महत्वपूर्ण असेल. 18 बॉलमध्ये आपल्याला एक वेगळं गणित तयार करावं लागेल, ते म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ या संघासाठी. रोहित पुन्हा स्ट्राईक वरती. रोहितला मिळालेली ही स्ट्राईक, त्याचा पुरेपूर फायदा रोहित घेईल का. रोहितचा हा बॉल आपल्या संघासाठी नक्कीच योगदानास्पद असेल, परंतु हा झेल महत्वपूर्ण प्रफुल्लच्या माध्यमातून. क्या बात है, सुंदर झेल पाहायला मिळाला. अगदी बाउंड्रीच्या दिशेने पॉल यांच्या साईडने मारलेला हा शॉट रोहितसाठी घातक ठरला, परंतु प्रफुल्लने गणित बांधलं. प्रफुल्लला माहीत पडलं की रोहितला फसवायचं असेल तर कुठेतरी गेम चेंजिंग करावं लागेल, आणि हे प्रफुल्लने केलं. काहीसा रोहित नाराज निराश मनाने पुन्हा तंबूकडे परततोय. आपली गतिमान खेळी, एक वेगवान गतिमान खेळ खेळण्याच्या पलीकडचा रोहित पुन्हा पॉल यांकडे डगआउटकडे नाराज निराश मनाने परततोय. हा रोहित या मैदानावरती नक्कीच वादळ पाहायला मिळाला असता, परंतु थांबावं लागेल रोहितला. प्रफुल्लने बांधलेले हा गणित नक्कीच सक्सेसफुल. केदारनाथ क्रिकेट संघ या संघासाठी महत्वपूर्ण खेळ. हॅलो, पुन्हा काहीसा डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाजचा हा गणित, पुन्हा हा झेल होईल का. महत्वपूर्ण झेल असेल आणि याचा स्वीकार करावा लागेल. नाही चलेगा, कॅच छुटी तो मॅच छुटी. ये खेळ महत्वपूर्ण, कारण हा देखील रोहित आहे. भीमज्योत क्रिकेट संघासाठी खूप मोठं योगदान होतं. रोहित, एक रोहित पवलेनकर पळतला, परंतु दुसरा रोहित तेवढा देखील आक्रमक आहे. याची दखल नक्कीच प्रफुल्ल घ्यावी लागेल. जर का हा झेल पकडला असता तर नक्कीच खूप मोठं योगदान मिळालं असतं, लेकिन नसीब बेहतर मानना पडेगा रोहित को. हे हिटमॅन रोहित आपल्या संघासाठी खूप मोठी वर्जी लावेल. नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न केला होता जर्सी नंबर 18 ने, परंतु हा अभ्यास काहीसा वेगळा, आणि म्हणूनच लेग साईडला मारलेला हा शॉट चौकाराच्या दिशेने लय होतोय. हा चौकार महत्वपूर्ण. या चौकाराने एक वेगळी गती पाहायला मिळाली, ती म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ या संघासाठी. धावसंख्या होते 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27. पुन्हा रोहित आपल्या संघासाठी आपली महत्वपूर्ण जबाबदारी घेऊन रोहित बॉल काहीसा सुंदर, आणि या सुंदरतेचा हा नजराना. बॉलने उसळ घेतली, बॉलने या प्रेशरने बॉल काहीसा गतिमान झाला. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंच म्हणजे परमेश्वर, आणि या पंचांनी घेतलेला निर्णय वाईटच्या दिशेने. बॉल पुन्हा जर्सी नंबर 18 या प्लेयरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक क्षण महत्वपूर्ण असेल, म्हणूनच म्हणेन की प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, ते म्हणजेच परमेश्वर.
आणि या परमेश्वराचं हे चिंतन आपल्या हा बाईक पाठवून घेऊन जा. चला फास्ट घ्यायचा आहे. पुन्हा सज्ज आहे या क्रीच वरती तो म्हणजे नॉन स्ट्राईकला आहे तो रोहित आणि स्ट्राईकला आहे तो अक्षय. अक्षय काहीसा पुन्हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न करेल का? अक्षयच्या रूपाने आपल्याला एक वेगळं गतिमान खेळ पाहायला मिळेल का? आणि सुंदर अशी ही शैली पाहायला मिळाली नक्कीच. बॉल फसवा होता, बॉल काहीसा स्लोवर टाकण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. अक्षयला 1 रनाची गतिमान खेळी पाहायला मिळाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती आहे भीमज्योत क्रिकेट संघ या संघाची 30. स्वतः कर्णधार केदारनाथ क्रिकेट संघ या संघाचे कर्णधार ज्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी, खूप मोठं संघाचं हे बलाढ्य रूप पाहायला मिळेल ते म्हणजे प्रफुल्ल. आपल्या संघासाठी खूप मोठी जबाबदारी घेऊन शेवटची ओव्हर स्वीकारतायत आणि हा स्वीकारलेला बॉल महत्त्वपूर्ण असेल. प्रफुल्लच्या माध्यमातून पुन्हा काहीसा रिव्हर्स शॉटचा प्रयत्न, परंतु प्रफुल्लने काहीसा सटीक बॉल टाकला, बॉलला गती मिळाली. रिव्हर्स शॉटच्या नादामध्ये काहीसा एक बॉल मिस होतोय तो म्हणजे अक्षयच्या रूपानं आणि अक्षयने तो सहजरित्या फिरवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रफुल्ल ज्याच्याकडे महत्त्वपूर्ण ही जबाबदारी, पुन्हा बॉल काहीसा सुंदररित्या ट्रॅव्हल होतोय. नक्कीच हा बॉल एक गतिमान होता. स्वप्नील अनुभवी प्लेयर आहेत, अनेक वर्षाचा अनुभव आपल्याला पाहायला मिळेल पंचांच्या रूपाने. हा सुंदर इतिहास ज्यांनी रचला नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी 2026 चॅम्पियन चषक एका सुंदर पर्वाला हा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु हा बॉल काहीसा वेगळ्या रूपाने पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय ते म्हणजे वाईटच्या रूपानं बॉल स्वीकारला प्रफुल्लने, बॉलला वेगळं रूप दिलं, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न न करता स्टंपच्या पाठीमागे काहीसा बॉल विराजमान झाला. विकेट किपरनं ते लपकण्याचा प्रयत्न केला, नाहीतर चौकाराच्या दिशेने आणखी काहीसा आत्मघात झाला असता. तो म्हणजे नवजीवन केदारनाथ क्रिकेट संघ या संघाचा ही जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. पूर्ण मैदानावरती विस्तारलेला हा संघ. पुन्हा रोहित द फायर. जर काही रोहितला हे बॉल मिळाले तर रोहित नक्कीच षटकाराच्या दिशेने बॉल वळवण्याचा प्रयत्न करेल. बॉल षटकार. षटकार. या षटकाराने रोहितला आपल्या संघाची जबाबदारी महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. भीमज्योत क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी कृपया बाउंड्रीच्या दिशेने जायचं आहे, कारण हा पहिला सत्र, पहिली मॅच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. प्रफुल्ल पुन्हा सज्ज रोहितसाठी. रोहितला थांबवायचं असेल तर ऑफ साईडला बॉल खेळावा लागेल. जर का बॉल टप्प्यामध्ये मिळाला तर रोहित त्याचा नक्कीच स्वीकार करेल. हिटमॅन प्लेअर आहे हा, कारण हा बॉल महत्त्वपूर्ण आणि म्हणून से काहीसे ओळखण्याचा प्रयत्न केला. बॉल काहीसा टर्न झाला, बॉलने लय घेतलं. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंच महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारतायत ते म्हणजे वाईटचे अतिरिक्त धाव. एक बॉल वाढतोय भीमज्योत क्रिकेट संघासाठी
आणि प्रफुल्लला एक वेगळं गणित बांधावं लागेल. नक्कीच बॉल पुन्हा बाउंड्रीच्या दिशेने जाईल का की षटकाराने त्याचा स्वीकार करता येईल, परंतु चौकार महत्त्वपूर्ण ही खेळ रोहितच्या रूपाने. या चौकारावर धावसंख्या होते भीमज्योत क्रिकेट संघ या संघाची 43. 43 धावसंख्या. काहीसे बॉल शिल्लक आहेत. धावसंख्येने गती पकडले. आपल्या संघाला एक वेगळी ताकद मिळते. भीमज्योत क्रिकेट संघ या संघाच्या माध्यमातून रोहितने आपली कामगिरी केली, त्यानंतर अक्षयने आपली कामगिरी केली, त्यानंतर पुन्हा रोहित आला आणि या रोहितने षटकार चौकाराने आपलं गणित बांधलं. अशी ही खेळी पाहायला मिळाली. प्रफुल्लच्या माध्यमातून प्रफुल्ल पुन्हा सज्ज होते. आपल्या संघासाठी खूप मोठी जबाबदारी. प्रफुल्ल द फायर. आपल्या संघाला ही जबाबदारी सांभाळावी लागेल. जर काही कॅच लपकण्याचा, सुंदर कॅच, क्या बात आहे. हवेत झोकावण्याचा प्रयत्न केला, पूर्ण आपलं शरीर लयबद्ध केलं. आपल्या या कॅचसाठी खूप मोठं महत्वपूर्ण योगदान म्हणावं लागेल ते म्हणजे जर्सी नंबर 17 केदारनाथ क्रिकेट संघाचा हा रणधुंदर. आपल्या शरीराला पूर्ण गरुड शेप दिली आणि स्वीकारला बॉल. थांबवण्याचा प्रयत्न केला नव्हे तर महत्वपूर्ण विकेट म्हणावं लागेल रोहितची. पवेलियनकडे पळतोय रोहित. पुन्हा सज्ज आहे तो म्हणजे विशाल. स्ट्राईक वरती काहीशे बॉल शिल्लक आहेत आणि या बॉलला गतिमान करण्याचा प्रयत्न करेल. पाहूया काहीशा या शिल्लक बॉल मध्ये विशालला षटकार चौकार मारता येईल का की प्रफुल्ल थांबवण्याचा प्रयत्न करेल. हा बॉल महत्वपूर्ण असेल. ही बॅट महत्वपूर्ण असेल. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा फसवलं. सुंदर कॅच पाडण्याचा प्रयत्न केला, 1 रन पूर्ण केला, परंतु चौकाराच्या दिशेने बॉल वळला. चौकार. याबरोबरच ही पहिली विनिंग आपल्याला भीमज्योत क्रिकेट संघ या संघाची पाहायला मिळते. ती म्हणजे 18 बॉल मध्ये भीमज्योत क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे 47. विन ऑफ द मॅच केदारनाथ क्रिकेट संघ या संघासाठी असेल 48. 48 धावांची धावपळ आपल्याला पकडावी लागणार आहे आणि याचबरोबर 18 बॉल मध्ये आपल्याला हा संघर्ष महत्वपूर्ण असेल. ते म्हणजे केदारनाथ क्रिकेट संघ या संघासाठी. चला लवकरात लवकर आपण विराजमान व्हायचं आहे ते म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ. आपण आपला क्षेत्ररक्षणाची जबाबदारी परिपूर्ण करून लवकरात लवकर आपला पुढील संघ आपण रवाना करतोय. मी पुढील संघ या संघाला आमंत्रित करतोय तो म्हणजे कुठलं घ्यायचंय आता, श्री खेम काळकाई नांदगाव वर्सेस ओम तेलोबा साखळोली या संघाचे कर्णधार कृपया पवलेंकडे यायचं आहे. आपण पुढे टॉर्च उडवणार आहोत. श्री खेम काळकाई नांदगाव वर्सेस ओम तेलोबा साखळोली.
चला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मी विनंती करेन. भीमज्योत क्रिकेट संघ उन्नवरे वर्सेस केदारनाथ क्रिकेट संघ. या संघाचे प्लेयर ऑलरेडी विकेट वरती पोहोचलेले आहेत. हॅलो 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 स्टार्ट द मॅच. आपण पुन्हा या पर्वाकडे वळतोय. नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कात्रवाडी आयोजित नवजीवन उत्कर्ष चषक 2026 रविवार दिनांक 22 मार्च 2026 या सुंदर पर्वाचा हा सुंदर दिवस पाहायला मिळतोय. ते म्हणजे या सफरा मैदानावरती भगवान दादा पाटील मैदान सफरा दिवा. आणि याच्यासाठी जगभरात ज्यांनी ओळख करून दिलेले आपले असे युट्यूबर 96 NTC स्पोर्ट दर्शन म्हात्रे सर यांच्या माध्यमातून आपल्याला हा लाईव्ह खेळ पाहायला मिळतोय. आणि पहिला धक्का म्हणावा लागेल ते म्हणजे केदारनाथ क्रिकेट संघ या संघाला पहिला बॉल आणि पहिला विकेट रोहितच्या माध्यमातून. काहीसा बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला रोहितने, परंतु रोहितची ही गतिमान बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. या बॉलिंग मध्ये असणारा स्पीड, या बॉलिंग मध्ये असणारी गती आपल्या संघासाठी खूप मोठा धक्का मिळाला. केदारनाथ क्रिकेट संघाला जर का हा प्लेयर थांबला असता तर नक्कीच षटकार चौकाराच्या दिशेने बॉल वळला असता. असा हा केदारनाथ क्रिकेट संघाचा रणधुंदर पुन्हा काहीसा थांबतोय डगआउटकडे, काहीसा नाराज मनाने पुन्हा तंबूकडे परततोय. पाहूया रोहित, पहिली ओव्हर महत्वाची असेल. पॉवर प्लेचा हा गेम आपल्याला 6 बॉल महत्वपूर्ण आहेत. या 6 बॉल मध्ये वेगळं गणित बांधता येईल केदारनाथ क्रिकेट संघ या संघासाठी, परंतु रोहितने खूप मोठा धक्का दिला. हा आनंद, हा उत्सव पुन्हा याच मैदानावरती पाहायला मिळाला. हा महत्वपूर्ण जीवदान प्रफुल्ल साठी. नाही चलेगा, कॅच छोटे तो मॅच छोटे. भीमज्योत क्रिकेट संघ आपल्याला प्रयत्नशील राहावं लागेल. हा प्रयत्न महत्वपूर्ण असेल, महत्वपूर्ण असेल आणि म्हणूनच आपण सुंदर बॉल पकडण्याचा प्रयत्न केला प्रफुल्लने. षटकाराच्या दिशेने बॉल रवाना झाला. हा षटकार महत्वपूर्ण षटकार प्रफुल्लसाठी. आपल्या संघाची ही महत्वाची जबाबदारी घेत असताना प्रफुल्लने स्वतः कर्णधार पदाची भूमिका निभावतोय. षटकार रोहित साठी हा मोठा धक्का, कारण पहिली ओव्हर म्हणजे खूप भयंकर परिस्थितीमध्ये पाहायला मिळाली होती. रोहितने आपला बॉल काहीसा स्लोलर करण्याचा प्रयत्न केला, परंतु या बॉलने लय घेतला. बॉल काहीसा थांबला. प्रफुल्ल
याचं योगदान मिळालं. षटकाराने पुन्हा बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला आणि हा डॉट बॉल महत्वाचा रोहितसाठी. रोहित द फायर आपल्या संघासाठी खूप मोठी कामगिरी. भीमज्योत क्रिकेट संघ उन्नवरे वर्सेस केदारनाथ क्रिकेट संघ कातरण या संघामध्ये चाललेला हा रणसंग्राम. आपल्या या नियोजनाचा पहिला संघ पुन्हा त्याच उमेद, त्याच ताकदीने, त्याच नेतृत्वाने ज्यांचं खेळ पाहायला मिळतोय असा हा रोहित. पुन्हा संघर्ष होतोय. एक एक बॉल महत्वाचा म्हणावं लागेल प्रफुल्लसाठी. षटकाराच्या दिशेने बॉल रवाना झाला असता तरी सुद्धा त्याच दिशेने बॉल पुन्हा टाकण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा चौकार पाहायला मिळाला. या चौकाराबरोबर धावसंख्या होते 12. ओव्हरची समाप्ती. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या होते 12. कात्रण क्रिकेट संघ केदारनाथ कात्रण या संघाची. कृपया श्री खेम कालकाई नांदगाव क्रिकेट संघाचे कर्णधार यांनी कृपया पवलेंकडे यायचं आहे. अक्षयदादा यांना भेटायचं आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. केदारनाथ क्रिकेट संघ या संघाची 12. चला लवकरात लवकर स्टार्ट करायचं आहे. स्वप्नीलजी दुसरी ओव्हर कोणाच्या खांद्यावरती पाहायला मिळते पाहूया. विशाल स्वतः कर्णधार आणि या कर्णधाराची ही जबाबदारी महत्वपूर्ण ठरेल कारण विशाल देखील तेवढाच आक्रमक आहे. विशालच्या माध्यमातून अनेक मॅच भीमज्योत क्रिकेट संघ या संघाने आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. विशाल काहीसा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न करतो, स्लोलर टाकण्याचा प्रयत्न करतो, बॉल स्किट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून विशाल हा खास आहे भीमज्योत क्रिकेट संघ या संघासाठी. विशाल पुन्हा सज्ज. हा डावखुरा फलंदाज पाहूया. केदारनाथ क्रिकेट संघ या संघाचा महत्वपूर्ण रणधुंदर पाहायला मिळेल. विशाल आपल्या संघासाठी खूप मोठी ताकद सामोरे जातोय. तो म्हणजे हा डावखुरा फलंदाज. याचं नाव आहे प्रशांत. वेल्डन प्रशांत. प्रशांतला नक्कीच काहीसा पहिला बॉल बघावा लागेल, पाहावा लागेल कारण पहिला बॉल महत्वपूर्ण असतो. या बॉल मध्ये आपल्याला एक वेगळी गती तयार करावी लागते. पहिला बॉल विशालचा स्वागत करतोय तो म्हणजे प्रशांत. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल करण्याच्या प्रयत्नात विशालने काहीसा गतिमान खेळ खेळण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच विशालने ऑफसाईडला टाकलेला बॉल डॉट रूपाने स्वीकारला जातोय. हा डॉट बॉल महत्वाचा असेल विशालसाठी कारण डावखुरा फलंदाज हा बॉल मारणं एवढं सोपं नसतं. हा बॉल फक्त आमचा समीर सावंत मारू शकतो कारण त्याच्यामध्ये असलेली ही धमक, त्याच्यामध्ये असणारा हा खेळ महत्वपूर्ण असेल नक्कीच. परंतु प्रशांतने देखील बॉल लपकण्याचा प्रयत्न केला. प्रशांतला मिळालेला हा खेळ 1 रन पूर्ण केला प्रशांतच्या रूपाने. प्रशांत पुन्हा सज्ज. आपल्या संघासाठी खूप मोठी कामगिरी. सन्माननीय आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य रवींद्रजी जाधव साहेब, आपण टॉस साठी पवलेंकडे यायचं आहे. पुन्हा सज्ज. प्रफुल्ल वर्सेस विशाल. धावसंख्या झालेली आहे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13. सुंदर बॉल काहीसा ट्रॅव्हल झाला पाहायला मिळालं विशालच्या रूपाने कारण विशाल अनुभवी प्लेअर आहे. आपल्या संघासाठी अनेक वर्ष संघर्ष करतोय आणि प्रत्येक बॉल काहीसा वेगळ्या दिशेने टाकतोय तो म्हणजे विशाल. हा बॉलचा गणित बांधता आला पाहिजे मित्र हो. आपण क्रिकेट खेळत असतो परंतु क्रिकेटला काहीतरी वेगळं गणित आखता आलं पाहिजे. प्रत्येक बॉल वेगळ्या व्हेरिएशनने टाकलं पाहिजे तरच समोरचा बॅट्समन काहीसा कन्फ्युजन मध्ये जातो, काहीसा अडचणीत येतो आणि ही अडचण तयार करतोय विशाल भीमज्योत क्रिकेट संघासाठी. नक्कीच आपण टॉच उडवतोय. श्री झालं. टॉच विन केलेला आहे नांदगाव क्रिकेट संघ या संघाने आणि यांचा अंतिम कौल आपल्यापर्यंत पोहोचतोय ते म्हणजे
कृपया लवकरात लवकर आपला टॉर्च उडवलेला आहे आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. धाव संख्या झालेली आहे 17. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रफुल्ल पुन्हा सज्ज. प्रफुल्लला बॉल पकडावा लागेल, प्रफुल्लला बॉल उचलावं लागेल कारण काहीशे बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हरच्या आणि रणाचा वर्षाव आहे. सुंदर बॉल ट्रॅव्हल होतोय. वा रे वा विशाल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. विशाल पुन्हा सज्ज. आपल्या संघासाठी खूप मोठी ताकद विशालच्या रूपाने पाहायला मिळाली आणि याच या विशाल गणिताने आपल्याला एक वेगळं लय मिळालं. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल झाला. पाहूया तिसरी ओव्हर कोणाच्या माध्यमातून. सूरज. नक्की सूरजला महत्वपूर्ण जबाबदारी दिली विशालने. आपल्या संघासाठी 47 रन. विन ऑफ द मॅच 48 रनाची ही रणवर्ष पाहायला मिळतोय. सुंदररित्या हा खेळ पाहायला मिळतोय आपल्या माध्यमातून आणि अशातूनच नियोजकांचं हे महत्वपूर्ण योगदान. नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी या माध्यमातून 2026 चॅम्पियन चषक स्वागत अशा सफरा मैदानावरती आपण विराजमान झालोय. हा पहिला सामना सुंदररित्या पाहायला मिळतोय सूर्यनारायणाच्या साक्षीनं. नांदगाव क्रिकेट संघ आपलं डिसिजन लवकरात लवकर सांगायचं आहे. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे नांदगाव क्रिकेट संघ. तरी मी ओम तेलोबा साखळा संघाला विनंती करेन की आपण फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. आपणास विनंती आहे. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे चौकाराच्या दिशेने बॉल वळला. हा चौकार महत्वपूर्ण. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. 1 बॉल शॉट पाहायला मिळाला. हा चौकार बॉल सुंदररित्या ट्रॅव्हल झाला. म्हणूनच म्हणेन की पुण्याचा गणपती दगडूशेठ आणि बॉल जातो बाउंड्रीला थेट. असा हा बॉल पाहायला मिळाला. पुण्याचा गणपती दगडूशेठ बॉल जातो बाउंड्रीला थेट आणि या बाउंड्रीच्या दिशेने पुन्हा बॉल काहीसा वेगळ्या दिशेने गतिमान झाला. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत. 1 अतिरिक्त धाव 1 बॉल पाहायला मिळते. धाव संख्या होते 22. शेवटची ओव्हर आहे ही. 5 चेंडू 26 रन. महत्वपूर्ण झेल म्हणावं लागेल अक्षय, कारण अक्षय विकेट किपिंग करत असताना सुंदररित्या ही विकेट किपिंग अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. झेल होतोय काहीसा डगआउटकडे प्रयत्न आणि हा डगआउट नक्कीच त्याची वाट पाहतोय. असा हा प्रशांत पुन्हा रवाना होतोय. बॉलला क्लिक झालं. बॅट काहीशी थांबवण्याचा प्रयत्न केला प्रशांतने. पुन्हा संघर्ष होतोय. 4 बॉल 26 रनाची ही बढत पाहायला मिळेल. ज्यांच्या प्रसारणामुळे आज आपण ही YouTube लाईव्ह जगभरात पसरवतोय. अनेक क्रिकेटवीरांकडे ओळख होते अशा आमचे युट्यूबर NTC स्पोर्ट्स प्रोफाइल दर्शन म्हात्रे साहेब यांच्या या संकल्पनेतून आजचा हा लाईव्ह मॅच आपण पाहतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि म्हणूनच साहेबांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. दर्शनदादा म्हात्रे यांच्या या योगदानास्पद या कारकिर्दीला नक्की सलाम करावं लागेल. आमच्या या सर्वसामान्यांच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभे असतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात आपल्या क्रिकेटचा गाजावाजा नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतात. असे सन्माननीय दर्शनदादा म्हात्रे यांचं नक्की स्वागत करावं लागेल, कारण यूट्यूब म्हणजेच जगापलीकडची ओळख आणि या ओळखीला आज नवजीवन उत्कर्ष चषक 2026च्या माध्यमातून रवाना करतायत. पुन्हा सूरज सज्ज आहे. काहीसे बॉल शिल्लक सूरजच्या या कारकिर्दीतले महत्वपूर्ण ही जबाबदारी केदारनाथ क्रिकेट संघ, परंतु बॉल काहीसा लय होतोय, बॉल काहीसा गतिमान होतोय. या गतिमान बॉलने काहीसा टर्न घेतला
आणि पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. या वाईटच्या इशाऱ्यावर धावसंख्या वाढते. केदारनाथ क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे 25. सूरज पुन्हा सज्ज. भीमज्योत क्रिकेट संघ आपल्या संघासाठी खूप मोठी जबाबदारी, महत्वपूर्ण जबाबदारी पाहावी लागेल, कारण विशालने आखलेला हा रणसंग्राम आपल्या संघासाठी महत्वपूर्ण. नक्कीच हा बॉल काहीसा बॉर्डरच्या दिशेने लय होतोय. बॉल 1 बॉल शॉट घेण्याचा प्रयत्न होईल का? परंतु विशालने थांबवण्याचा प्रयत्न केला. 1 रन पूर्ण केला एका रनाबरोबर. दुसरा रनही नव्हे तर 3 रनाची ही बढत पाहायला मिळाली. या 3 रनाबरोबर धावसंख्या वाढते 28. 1 बॉल 20 रन. प्रफुल्ल पुन्हा सज्ज. प्रफुल्ल नक्कीच या बॉलला स्वीकारण्याचा प्रयत्न करेल. काहीसा हा अंदाज प्रफुल्लला मिळालेला, परंतु बॉल काहीशी आपल्या हातातून निसटली